एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी मार्फत एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये तुम्ही 10वी पास असाल तर फॉर्म भरता येते, 12वी पास असाल तर फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी सिलेक्शन मंत्रालय या भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 25,000 ते 60,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे हे चालूच या ठिकाणी आहे। 4 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तर यामध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। जसं मुंबईचं मंत्रालय झालं, नागपूरचं मंत्रालय झालं, त्याचबरोबर जे पुणे ठिकाणी अशा ह्या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जॉब करावं लागणार आहे। आपलं जर सिलेक्शन झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी मंत्रालयाची ही भरती। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा, फी वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। पेपरचा अभ्यासक्रम काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, काय आपल्याला वाचायचं आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, ही जी भरती आहे दरवर्षी ते एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची आणि यामध्ये एक एक आकडा जो ह्या वाढतच राहते। मागच्या वर्षी जे भरती निघाली होती इथून 10 महिने अगोदर, तर त्यावेळेस जे या भरतीचं नाव होतं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय होती आणि त्याच्या अगोदर सुद्धा एक भरती निघाली होती, ते होती एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 मंत्रालय। तर ही भरती होती, म्हणजे दरवर्षी एक एक जे विद्यार्थी मिळून आकडा या भरतीमध्ये वाढत जातात। आता यावर्षी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय आहे, पुढच्या वर्षी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज मंत्रालय 15 होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तर यामध्ये आपण वयोमर्यादा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या काही काही पदामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत, 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा, ओपन कॅटेगरीसाठी एससी कॅटेगरीसाठी 18 ते 35 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 33 वर्षापर्यंत आणि सी कॅटेगरीसाठी 18 ते 33 पर्यंत, ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत एवढं काही वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे शिक्षण ठेवण्यात आले, तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता, 12वी पासवर फॉर्म भरू शकता, ग्रॅज्युएशनवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर आपल्याला यामध्ये 100 रुपये फी या ठिकाणी भरायची आहे। त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीचे असाल, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फीने आवर्जून फॉर्म भरा, म्हणजे अपंग व्यक्तींना 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे। एससी एसटी कॅटेगरीला पण 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही आहे। बाकी महाराष्ट्रातील आपण कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी ओपन एसबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी, 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आला नाही आहे। फी नाही तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की महिला उमेदवारांना 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, आवर्जून यामध्ये फॉर्म भरा, ठीक आहे। आता नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर आपला जो पेपर असणार हा जून महिन्यामध्ये होणार आहे, जून 2026 मध्ये आपला पेपर असणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये। आणि आपलं जे वय मोजलं जाणार गणलं जाणार 1 जानेवारी 2026 रोजी या भरतीमध्ये आपलं वय मोजलं जाणार गणलं जाणार आहे, ठीक आहे। तर आता एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय ही भरती निघाली आहे। तर या भरतीमध्ये आपल्याला जॉब कुठं करावं लागणार आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला जॉब करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी केंद्र सरकारचे जे काही विभाग आहे, जसं मंत्रालय झालं, कार्यालय झालं, जसं की रक्षा मंत्रालय झालं, त्याचबरोबर स्वास्थ्य मंत्रालय झालं, त्याचबरोबर वैज्ञानिक संस्थान झालं, तर हे काही आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई झालं, नागपूर झालं, अशा शहरामध्ये स्थित आहे, पुणे वगैरे झालं, अशा ठिकाणी आपली पोस्टिंग होणार आहे। एक लक्षात ठेवा, आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो रक्षा मंत्रालयाच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे, स्वास्थ्य मंत्रालयाच्या अंदर काम करावं लागणार आहे, वैज्ञानिक संस्थांच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे, ड्युटी करावं लागणार आहे आणि एकदम शाही ड्युटी आहे, एक लक्षात ठेवा। आणि सरकारी नोकरी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 25,000 ते 60,000च्या आसपास आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि मेन
म्हणजे मुंबई झालं, नागपूर झालं, अशा ठिकाणी आपल्याला जॉब करावं लागणार आहे, पुणेसारख्या ठिकाणी, ठीक आहे. अशा काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि काम कोणतं करावं लागणार आहे, काही जे काही 10वीच्या बेसवरचे जे काही पद आहेत तर त्यांना फाईल इकडले तिकडे त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे. जे काही टायपिंगचे पद आहे त्यांना त्या ठिकाणी टायपिंगच्या रिलेटेड काम करावं लागणार आहे. हे काही काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर यामध्ये जो पगार भेटणार आहे हा 25,000 ते 60,000पर्यंत भेटणार आहे. तर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये, तर पहा या भरतीमध्ये कोणताही ग्राउंड नाही आहे. त्याचबरोबर उंचीची यामध्ये काही अट नाही आहे. भरपूर विद्यार्थ्यांची काय भरतीमध्ये उंची बसत नाही तर ते नाराज होते, तर आपल्याला नाराज व्हायची काही गरज नाही आहे. उंचीची काही यामध्ये गरज नाही. तुमची कमी जरी उंची असेल, तुमची किती पण असा, तुम्ही समजा 150 सेंटीमीटर जरी उंची असेल आणि त्याच्यापेक्षा जरी कमी असेल मुलांची आणि मुलींची, तरीसुद्धा आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. आणि या भरतीमध्ये SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय भरतीमध्ये कोणताही ग्राउंड नाही आहे. यामध्ये ग्राउंड नाही, मुलाखत नाही, उंचीची काही अट नाही. तर पेपरच्या बेसवर आपल्या या ठिकाणी SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालय भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि यामध्ये आपण पेपरचा जो अभ्यासक्रम पाहिला तर पहा सामान्य ज्ञानाचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे जवळपास 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे. 1.5 ते 2 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकवले, आता 100 प्रश्न परीक्षेला विचारले गेले बा, ठीक आहे, 4 जर प्रश्न जर आपले चुकले तर एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले आहे. आणि पेपरचा जर आपण विचार केला SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये पेपर कुठे होणार आहे, तर पहा आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे. मी सेंटर तुम्हाला नाव वाचून देतो कोणकोणत्या सेंटरमध्ये पेपर असणार आहे. अमरावती सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे सेंटर आहे, पणजी सेंटर आहे, जळगाव सेंटर आहे, नांदेड सेंटर आहे. तर हे काही सेंटर आहे, या सेंटरवर आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली, कारण की 3,000 प्लस जागांसाठी SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची भरती चालू आहे. तर आपल्याला अभ्यास काय करायचा, तर पहा जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले ते प्रश्नपत्रिका संच तुम्ही वाचून काढा, कारण की त्याच्या रिलेटेडच यामध्ये पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे किंवा त्या तसे सुद्धा सेम टू सेम काही प्रश्न पाहायला भेटणार आहे आणि काही त्याच्या रिलेटेड सुद्धा काही प्रश्न आपल्याला परीक्षेला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा. गावातून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर एखाद्या गावामध्ये वाचनालय पकडा आणि वाचनालयामध्ये जे विद्यार्थी मिळून अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीबद्दल. आजच्या दाटीचा थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शोमध्ये. जय हिंद, जय